नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर पॉलिटेक्निकला असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या ह्या YouTube चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही फर्स्ट इयर पॉलिटेक्निकला आहात म्हणजे तुम्हाला M1 म्हणजेच बेसिक मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट आहे। तर आपण YouTube वरती M1 चा सिलेबस स्टार्ट केलेला आहे। M1 चा फर्स्ट टॉपिक आहे अल्जेब्रा, त्यामध्ये सब टॉपिक आहेत लॉगॅरिथम, मॅट्रिसेस आणि पार्शियल फ्रॅक्शन। तर आपण लॉगॅरिथम हा टॉपिक स्टार्ट केलेला आहे। लॉगॅरिथमचे ऑलरेडी 3 व्हिडिओ YouTube वरती अपलोड केलेले आहेत। ज्या विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओ बघितलेले नाहीत, पहिल्यांदा ते व्हिडिओ तुम्ही बघा, त्यानंतर हा व्हिडिओ बघायला स्टार्ट करा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल। तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण। क्वेश्चन नंबर 5, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग। असा परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न 2 मार्क साठी येतो। ठीक आहे, तर काय दिलेले आहे, लॉग 625 टू द बेस 5 ही व्हॅल्यू दिलेली आहे। मग काय करायचं, x इक्वल्स टू जे काही व्हॅल्यू दिलेली आहे ती लिहून घ्यायची। लेट x इक्वल्स टू लॉग 625 टू द बेस 5। ठीक आहे, आता याला बघितल्यानंतर आपल्याला काय लक्षात येते, हा फॉर्म जो आहे हा फॉर्म आहे लॉगॅरिथमिक। लॉगॅरिथमिक फॉर्म आहे, राइट। मग लॉगॅरिथमिक फॉर्मचा स्टँडर्ड फॉर्म्युला काय आहे, स्टँडर्ड फॉर्म्युला आहे x इक्वल्स टू लॉग y टू द बेस a। ठीक आहे, मग काय करायचं, या फॉर्म्युला सोबत जे दिलेलं प्रॉब्लेम आहे ते कंपेअर करायचं। x ची व्हॅल्यू त्या ठिकाणी a ची व्हॅल्यू, इथं y ची व्हॅल्यू। ठीक आहे, चला कंपेअर करून व्हॅल्यू सांगा। मग मला x ची व्हॅल्यू काय येणार आहे, x च येणार आहे, राइट। a ची व्हॅल्यू काय येणार आहे, a ची व्हॅल्यू येणार आहे 5 आणि y ची व्हॅल्यू काय येणार आहे, y ची व्हॅल्यू 625, राइट, 625। नाउ एक्सपोनेन्शियल फॉर्म इज काय आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म y इक्वल्स टू a रेज टू x, y इक्वल्स टू a रेज टू x। ठीक आहे, y इक्वल्स टू a रेज टू x। तुम्ही मला y ची व्हॅल्यू सांगा, y ची व्हॅल्यू किती आहे 625 इक्वल्स टू a ची व्हॅल्यू किती आहे, a ची व्हॅल्यू आहे 5 आणि x ची व्हॅल्यू किती येईल, x च येईल। ठीक आहे, मग हे 625 ला आपल्याला काय करावं लागेल, 5 × 5 करून बघा। 5 × 5 जर केलं तर किती येणार आहे, 25 येणार आहे, राइट। 5 × 5 × 5 करा। ठीक आहे, किती येते, 5 5 जा 25, 25 5 जा किती येईल रे, 125 येईल, राइट। मग 5 × 5 × 5 × 5 जर केलं तर येते 625। म्हणजे याला आपल्याला काय लिहिता येते, 5 किती टाइम्स आहे, 1 2 3 4 म्हणजे 5 रेज टू 4 करता येते, राइट। म्हणजे इथं मी काय लिहू शकतो, 5 रेज टू 4 इक्वल्स टू 5 रेज टू x। बघा इथं बेस सेम आहे, राइट, 5 5 म्हणजे मला x इक्वल्स टू काय लिहिता येते 4, राइट। म्हणून इथं 4 इक्वल्स टू x म्हणजेच x इक्वल्स टू 4, राइट, x इक्वल्स टू 4। मग हे ठेवायचं इक्वेशन 1 मध्ये, याला इक्वेशन 1 नाव द्या, राइट, इक्वेशन 1 नाव द्या। इक्वेशन 1 मध्ये x ची व्हॅल्यू किती ठेवायची, 4। ठीक आहे, मग ठेवा इक्वेशन 1 मध्ये। देयरफॉर इक्वेशन 1 बिकम्स x म्हणजे काय रे, 4 इक्वल्स टू लॉग 625 टू द बेस 5। मला यालाच असं लिहिता येते, लॉग ची टर्म अगोदर लिहून घेतो मी, 625 टू द बेस 5 इक्वल्स टू 4। दिस इज युअर फायनल आन्सर, राइट। तर अशा पद्धतीनं हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत, राइट। चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघू आपण। सेकंड प्रॉब्लेम, लॉग 81 टू द बेस 3 दिलेला आहे। ठीक आहे, तर फर्स्ट स्टेप काय करायचं, दिलेला प्रॉब्लेम x इक्वल्स टू लिहून घ्यायचा। लेट x इक्वल्स टू लॉग 81 टू द बेस 3, राइट।
मग हा कोणता फॉर्म आहे? लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. लॉगॅरिथमिक फॉर्मचा स्टँडर्ड फॉर्म्युला काय आहे? x log y टू द बेस a. ठीक आहे, मग काय करायचं आता? कम्पेअर करायचं. ठीक आहे, बघा हा x हा a ची व्हॅल्यू किती आहे? 3. y ची व्हॅल्यू किती आहे? 81. लिहून घ्या मग इथं x इक्वल्स टू x, a इक्वल्स टू 3 आणि y इक्वल्स टू 81. ठीक आहे, लिहून घेतलं. नाव एक्सपोनेन्शियल फॉर्म इज काय आहे? एक्सपोनेन्शियल फॉर्म y इक्वल्स टू a रेस टू x. ठीक आहे, y इक्वल्स टू a रेस टू x, y इक्वल्स टू a रेस टू x. मग y ची व्हॅल्यू सांगा मला. y ची व्हॅल्यू किती आहे? 81 इक्वल्स टू a ची व्हॅल्यू किती आहे? 3 आणि x ची व्हॅल्यू काय आहे? xच आहे. राईट, आता 81 ला बघा मी काय करतो? 3 इंटू 3 करतो. किती येईल रे? 9 येईल. 3 इंटू 3 जर केलं 3 इंटू 3 9 3 जा 27. राईट, 3 इंटू 3 इक्वल्स टू काय येईल? 81 येईल. ठीक आहे, करून बघा. म्हणजे हे 3 किती टाइम्स आलं? 3 4 टाइम्स आलं. म्हणजे 3 रेस टू 4 लिहू शकतो. म्हणजे ह्या ठिकाणी मी 3 रेस टू 4 लिहू शकतो इक्वल्स टू 3 रेस टू x. हे बेस सेम आहे 3 म्हणजे 4 इक्वल्स टू x. ठीक आहे, म्हणजेच काय? x इक्वल्स टू 4. ही व्हॅल्यू ठेवायची इक्वेशन 1 मध्ये. ला इक्वेशन नंबर 1 द्या. राईट, इक्वेशन 1 मध्ये ठेवा आणि काय येते आन्सर सांगा. ठीक आहे, कोण सांगते? एनीबडी? बघा x ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? 4 मिळाली. 4 इक्वल्स टू लॉग 81 टू द बेस 3. राईट, मग ही लॉग ची टर्म मी अगोदर लिहून घेतो. therefore इक्वेशन 1 becomes लॉग ची टर्म अगोदर लिहायची. log 81 टू द बेस 3 इक्वल्स टू 4. दिस इज युअर फायनल आन्सर. अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, तुम्ही मला सांगा ह्याच्यामध्ये काही हार्ड आहे का? ठीक आहे, ऑलरेडी आपण लॉगॅरिथमिक फॉर्म टू एक्सपोनेन्शियल फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म टू लॉगॅरिथमिक फॉर्म असे प्रॉब्लेम बघितलेले आहेत. ठीक आहे, त्या दोघांचाही यूज इथं तुम्हाला करायचा आहे. राईट, चला नेक्स्ट. प्रॉब्लेम नंबर 3, log 4 टू द बेस 16. ठीक आहे, तर फर्स्ट स्टेप काय आहे आपली? जो प्रॉब्लेम दिलाय तो x इक्वल्स टू लिहून घ्या. लेट x इक्वल्स टू log 4 टू द बेस 16. लिहून घेतलं. हा फॉर्म कोणता आहे रे? हा फॉर्म आहे लॉगॅरिथमिक फॉर्मचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे log y टू द बेस a. ठीक आहे, मग हे दोन्ही काय करायचं? कम्पेअर करायचं. x ची व्हॅल्यू किती आली? x. राईट, चला a किती आहे? a आहे 16. ठीक आहे, त्यानंतर y किती आहे? y आहे 4. राईट, नाउ एक्सपोनेन्शियल फॉर्म काय आहे? एक्सपोनेन्शियल फॉर्म y इक्वल्स टू a रेस टू x. y ची व्हॅल्यू किती आहे? 4. a ची व्हॅल्यू किती आहे? 16. राईट, आणि x ची व्हॅल्यू किती आहे? x. बघा हे y ची व्हॅल्यू इथं ठेवलं, हे a ची व्हॅल्यू 16, x ची व्हॅल्यू x. ठीक आहे, मग आता काय करता येते आपल्याला? बघा 4 इक्वल्स टू, ठीक आहे, 4 चा स्क्वेअर इंटू x. 4 चा जर स्क्वेअर केलं तर 16 येते. राईट, म्हणून मी इथं, कारण आपल्याला बेस सेम करून घ्यायचं आहे. राईट, 4 ह्या ठिकाणी मी याला असं लिहू शकतो 4 रेस टू 2x. ठीक आहे, आणि इथं काही नाही म्हणजे काय असेल? 1 असेल. ठीक आहे, मग हे बेस सेम झाला म्हणजे 1 इक्वल्स टू 2x लिहिता येते. मग x इक्वल्स टू काय येते? x इक्वल्स टू 1/2. राईट, हा 2 मल्टिप्लाय मध्ये आहे, या साईडला जर आला तर 1/2 होतो. म्हणजे x इक्वल्स टू 1/2 मिळालं. त्याला इक्वेशन नंबर 1 नाव द्यायचं. ठीक आहे, therefore इक्वेशन 1 becomes इक्वेशन 1 becomes काय ते रे?
इक्वेशन 1 हे आहे, x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली, किती मिळाली 1/2. मग लिहून घ्या 1/2 इक्वल्स टू log 4 टू द बेस 16, राईट. ठीक आहे, मग हे लॉग ची टर्म अगोदर लिहा, log 4 टू द बेस 16 इक्वल्स टू 1/2. ठीक आहे, तर हे मिळालं फायनल आन्सर. अशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचं. अशा टाइपचे प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये 2 मार्क साठी येतील. ठीक आहे, चला नेक्स्ट प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर 4, log 64 टू द बेस 16. ठीक आहे, फर्स्ट स्टेप काय आहे आपली, दिलेला प्रॉब्लेम x इक्वल्स टू लिहून घ्यायचा, लेट x इक्वल्स टू log 64 टू द बेस 16. ठीक आहे, हा कोणता फॉर्म आहे, लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. लॉगॅरिथमिक फॉर्मचा स्टँडर्ड फॉर्म्युला काय आहे, x log y टू द बेस a. ठीक आहे, हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. मग काय करायचं, व्हॅल्यू कम्पेअर करा. ठीक आहे, बघा इथं x ची व्हॅल्यू काय आली, x आली. ठीक आहे, a ची व्हॅल्यू काय आहे, a ची व्हॅल्यू आहे 16. त्यानंतर y ची व्हॅल्यू काय आहे, बघा या ठिकाणी y ची व्हॅल्यू 64 आहे. ठीक आहे, मग नाव एक्सपोनेन्शियल फॉर्म y इक्वल्स टू a रेस टू x. y ची व्हॅल्यू काय आहे, या ठिकाणी y ची व्हॅल्यू 64, म्हणून मी इथं काय लिहू शकतो 64, राईट. 64 इक्वल्स टू a ची व्हॅल्यू किती आहे 16, a ची व्हॅल्यू किती आहे 16, x ची व्हॅल्यू किती आहे x च आहे. ठीक आहे, मग आता ह्याला काय करता येते रे, हा बघा ह्या ठिकाणी काय करता येते सांगा, 64 आहे. ठीक आहे, 4 into 4 काय करता येते आपल्याला, 4 into 4 4 into 4 16 येते, राईट. त्यानंतर इथं 4 into 4 16 येते. ठीक आहे, मग 4 into 4 into 4 किती येईल, ठीक आहे 4 into 4 16, 16 4 जा 64 येईल. ठीक आहे, मग याला मी असं लिहू शकतो, बघा ह्या ठिकाणी हे म्हणजे ह्या ठिकाणी हा 4 चा क्यूब जर केलं मी तर 64 मिळतोय, आणि 4 चा स्क्वेअर जर केलं मी तर काय मिळतोय मला 16 मिळतोय. ठीक आहे, म्हणून काय करतो इथं मी 4 चा क्यूब लिहून घेतो. 4 चा क्यूब म्हणजे या ठिकाणी मला 64 मिळालं, आणि इथं 4 चा स्क्वेअर केलं, 4 चा स्क्वेअर केलं म्हणजे मला काय मिळालं 16 मिळालं, राईट. मग यालाच मला असं लिहिता येते 4 क्यूब इक्वल्स टू 4 रेस टू 2x. हे बेस सेम झालं दोन्हीचं, म्हणजे 3 इक्वल्स टू 2x. ठीक आहे, मग x इक्वल्स टू हा 2 या साईडला आणा 3/2. ठीक आहे, x ची व्हॅल्यू किती मिळाली मला 3/2. ही व्हॅल्यू कशामध्ये ठेवायचं, इक्वेशन 1 मध्ये. Therefore equation 1 becomes काय आहे इक्वेशन, x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 3/2. ठीक आहे, ह्या ठिकाणी ठेवायचं 3/2 इक्वल्स टू log 64 टू द बेस 16. मग ही लॉग ची टर्म अगोदर लिहून घ्या, log 64 टू द बेस 16 इक्वल्स टू 3/2, राईट. तर हे झालं आपलं फायनल आन्सर. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे प्रॉब्लेम तुम्हाला एक्झाम मध्ये येतात, तर हे असे सॉल्व्ह करायचे, एकदम इझी आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये काही इतकं हार्ड नाही, राईट. चला नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 5, log 1/9 टू द बेस 3. ठीक आहे, तर फर्स्ट स्टेप काय आपली, प्रोसिजर फॉलो करायची. ठीक आहे, लेट x इक्वल्स टू log 1/9 टू द बेस 3. याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या. ठीक आहे, हे कोणता फॉर्म आहे, लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. लॉगॅरिथमिक फॉर्मचा स्टँडर्ड फॉर्म्युला काय आहे, x इक्वल्स टू log y टू द बेस a, राईट. आता काय करायचं, कम्पेअर करायचं. कम्पेअर करा, x ची व्हॅल्यू काय आहे x, a ची व्हॅल्यू काय आहे, a ची व्हॅल्यू आहे 3, y ची व्हॅल्यू काय आहे, y ची व्हॅल्यू आहे 1/9.
ठीक है. नाउ एक्सपोनेन्शियल फॉर्म इज काय फॉर्म आहे रे, y इक्वल्स टू a रेस टू x. मग y ची व्हॅल्यू किती आहे, y ची व्हॅल्यू आहे 1/9, a ची व्हॅल्यू किती आहे 3 आणि x ची व्हॅल्यू किती आहे x. ठीक आहे. बघा हे 1/9 ला मला असं लिहिता येते, 9 म्हणजे काय, 3 × 3 केलं तर 9 येते, म्हणजेच ह्या 3 चा स्क्वेअर केलं तर 9 मिळते. म्हणजे इथं मला ह्या 9 ला 3 चा स्क्वेअर लिहिता येते इक्वल्स टू 3 रेस टू x. हे वर घेऊन गेलं मी तर काय होईल, हे मायनस होईल, म्हणजे 3 रेस टू x. बेस सेम झाला म्हणजे -2 इक्वल्स टू x, म्हणजेच x इक्वल्स टू किती, -2. ही व्हॅल्यू मिळाली. ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये ठेवायची. ठीक आहे, चला ठेवा. देअरफॉर इक्वेशन 1 becomes इक्वेशन 1 x काय आहे मग, -2 इक्वल्स टू log 1/9 टू द बेस 3. राईट. मग ही लॉग ची टर्म अगोदर लिहून घ्या, log 1/9 टू द बेस 3 इक्वल्स टू -2. दिस इज युअर फायनल आन्सर. राईट. अशा पद्धतीने सॉल्व करायचं, एकदम इझी आहेत, बेसिक कन्सेप्ट आहेत. राईट. फक्त तुम्हाला 2 फॉर्म्युले माहित पाहिजे. कोणते रे, एक लॉगॅरिथमिक फॉर्मचा आणि दुसरा एक्सपोनेन्शियल फॉर्मचा. राईट. चला नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 6, log 12 टू द बेस 2√3. ठीक आहे, सेम प्रोसेस आपली. लेट x इक्वल्स टू log 12 टू द बेस 2√3. ठीक आहे. मग हा कोणता फॉर्म आहे, लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. लॉगॅरिथमिक फॉर्मचा स्टँडर्ड फॉर्म्युला काय आहे, x log y टू द बेस a. ठीक आहे. कंपेअर करा, कंपेअर करून हे x ची व्हॅल्यू किती आहे, xच आहे. राईट. a ची व्हॅल्यू किती आहे, a ची व्हॅल्यू या ठिकाणी 2/√3 आहे आणि y ची व्हॅल्यू किती आहे, y ची व्हॅल्यू आहे 12. नाउ एक्सपोनेन्शियल फॉर्म इज ठीक आहे. काय आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म, y इक्वल्स टू a रेस टू x. ठीक आहे. y ची व्हॅल्यू किती आहे, y ची व्हॅल्यू आहे 12, a ची व्हॅल्यू किती आहे 2√3 रेस टू x ची व्हॅल्यू किती आहे, xच आहे. राईट. आता ह्या 12 ला बघा, 12 ला आपल्याला बेस 2√3 आणायचा आहे. कसं आणता येते का बघा, या ठिकाणी जर मी 2√3 स्क्वेअर जर केलं, ठीक आहे, तर ह्या 2 चा 4 होईल स्क्वेअर आणि हे 2 आणि अंडर रूट कॅन्सल होईल, इथं 3 राहील, म्हणजे 4 × 3 किती येईल 12, म्हणजे 2√3 होल स्क्वेअर मला लिहिता येते ह्या 12 ला. ठीक आहे, आपण करून बघितलं. ठीक आहे. मग याला 2√3 होल स्क्वेअर इक्वल्स टू 2√3 रेस टू x. राईट. हा बेस सेम झाला म्हणजे 2 इक्वल्स टू x लिहिता येते मला, म्हणजेच काय x इक्वल्स टू 2. राईट. याला इक्वेशन नंबर 1 द्यायचं आणि ही x इक्वल्स टू 2 हे इक्वेशन 1 मध्ये व्हॅल्यू ठेवायची. चला ठेवा. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स इक्वेशन 1 बिकम्स काय आहे, x इक्वल्स टू किती मिळाले आपल्याला 2 मिळालेला आहे. राईट. 2 इक्वल्स टू log 12 टू द बेस 2√3. ठीक आहे. ही टर्म अगोदर लिहून घ्या. देअरफॉर log 12 2√3 इक्वल्स टू 2. दिस इज युअर फायनल आन्सर. राईट. तर अशा पद्धतीनं हे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 7, log 2 टू द बेस 2 टू द बेस 9. ठीक आहे. हा प्रॉब्लेम दिलेला आहे. आता या प्रॉब्लेमला आपल्याला लॉगॅरिथमच्या प्रॉपर्टीचा यूज करावा लागेल. ठीक आहे. प्रॉब्लेम लिहून घ्या. लेट x इक्वल्स टू log 9
टू द लॉग 2 टू द बेस 2 हे ब्रॅकेटमध्ये. ठीक आहे. आता तुम्हाला लॉगॅरिथम मध्ये एक प्रॉपर्टी माहिती आहे. जर समजा लॉग a टू द बेस a असेल तर काय आहे 1 आहे. मग या प्रॉपर्टीचा यूज करून लॉग 2 टू द बेस 2 ला काय लिहिता येते मला 1 लिहिता येते. ठीक आहे. मग मी तर काय लिहून घेतो x इक्वल्स टू लॉग 9 याला काय लिहिता येते मला 1 या प्रॉपर्टीनुसार लॉगॅरिथमच्या 1 लिहून घेतलं मी. ठीक आहे. हा नेक्स्ट काय करायचं आता बघा इथं लॉग y हे बेस सेम असेल तर 1 आणि बेस जर डिफरंट असेल तर 0 लिहिता येते. हे सुद्धा लॉगॅरिथमची प्रॉपर्टी आहे. ठीक आहे. लॉग x टू द बेस a असं जर असेल तर याला मला 0 लिहिता येते. ठीक आहे. मग इथं तसंच आहे म्हणजे या प्रॉपर्टीनुसार याला मला काय लिहिता येते 0 म्हणजे x इक्वल्स टू काय मिळालं 0. ठीक आहे. याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या. राईट. ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करा. देअरफॉर इक्वेशन 1 becomes x ची व्हॅल्यू किती 0 इक्वल्स टू log of 2 टू द बेस 2 टू द बेस 9. ठीक आहे. मग ही टर्म काय करा अगोदर लिहा ही टर्म नंतर लिहा. log of 2 to the base 2 bracket close to the base 9 equals to 0. This is your final answer. ठीक आहे. बघा या प्रॉब्लेमला बरेच विद्यार्थी थोडंसं गोंधळून जाण्याचे चान्सेस आहेत कारण याच्यामध्ये लॉगॅरिथम प्रॉपर्टीचा यूज करायचा आहे 2 फॉर्म्युल्याचा. कुठला हा फर्स्ट फॉर्म्युला. ठीक आहे. आणि हा सेकंड फॉर्म्युला. हे 2 फॉर्म्युले जर तुम्हाला माहिती असतील लॉगॅरिथमचे हे 2 प्रॉपर्टीज जर तुम्हाला माहित असतील तर हा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करता येतो. विद्यार्थी मित्रांनो अशाच टाईपचे आपण भरपूर प्रॉब्लेम YouTube वरती घेणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. मॅक्सिमम तुमच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि तुम्ही आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हाला M1 चा पूर्ण कोर्स पाहिजे असेल तर आपला मेड फॉर पॉलिटेक्निक हे ऑनलाईन क्लासेस आहेत तर त्या क्लासच्या ॲपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. राईट. त्या लिंकला क्लिक करा आणि आपला क्लासचा ॲप डाउनलोड करून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला M1 हा पूर्ण कोर्स मिळेल. विद्यार्थी मित्रांनो आपण ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. ते दोन्ही ग्रुप जॉईन करून घ्या म्हणजे तुम्हाला पॉलिटेक्निक रिलेटेड जे काही अपडेट्स आहेत ते मिळत जातील. आणि हे M1 चे व्हिडिओ सुद्धा मी सगळ्यात पहिल्यांदा त्या ग्रुपवरती टाकत असतो YouTube वरती अपलोड केल्यानंतर म्हणजे तिथनं तुम्हाला व्हिडिओची लिंक मिळेल आणि याचा बेनिफिट तुम्हाला येणाऱ्या M1 च्या एक्झाम मध्ये होईल. तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.